सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. आणि पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे. त्यास एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली. ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांकडून कसल्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नाही. त्यांचा मृत्यू हा श्वसन विकारामुळे झाला आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिली होती. पण ही माहिती कशी खोटी आहे यावर आता एक बातमी प्रकाशित झाली आहे. दैनिक वृत्तपत्र दिव्य मराठीमध्ये ही बातमी प्रकाशित झाली. त्यामध्ये म्हणण्यात आले आहे की मुख्यमंत्री म्हणाले होते की मारहाणीमुळे नव्हे तर श्वसन विकारामुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये मणक्यावर घाव बसल्याने सोमनाथचा मृत्यू झाला असे या बातमीमध्ये सांगण्यात आले आहे. यावर आता पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये केलेल्या खोट्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले आहेत की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये खोटी माहिती दिली आहे. त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा मणक्यावर मार लागल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या पोलिसांनी सोमनाथला मारहाण केली आहे त्यांच्यावर मनुष्यवधांचा 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर राज्याचे मुख्यमंत्री हे सभागृहामध्ये खोटं बोलत असतील तर राज्याचे काय असा प्रश्नही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला आहे या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट होत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भर सभागृहामध्ये राज्याला खोटी माहिती देत आहेत.